समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्धरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या आधी करण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पिकली आशेल कडूपण गेले तैशामा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विको कमी करा गेन आणि ट्रबल राहते आवाज रिटर्न येत नाही बघा संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबारा भगवान पांडुरंगाने आपल्यावर कृपा केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचं चिंतन सांगणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या श्री क्षेत्र बातंबरी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्र दीपक नयन मनोहर डोळ्याचं पारणं फेडणारा आपला हा श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचा तपपूर्ती सोहळा आणि या तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने हा चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नयन मनोहर अखंड हरिनाम सप्ताहन त्यातील आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी आणि बालगोपाळ मंडळीचे एकदा जोरात टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचं आदराचं स्थान ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण विद्यार्थी मंडळी घडले आज घडतात आणि उद्याही घडतील इथून मागे घडले आज घडतात आणि उद्याही घडतील आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाराज राऊत आणि आमचे युवा कीर्तनकार त्यांचे चिरंजीव आमचे अनिकेत महाराज राऊत एकदा जोरदार या 2 मंडळी करता टाळी वाजवून स्वागत करा मी आल्या थोडं चुकलो बरं का गुरुजी अतिशय प्रेमळ स्वभाव नाही तर एवढे विद्यार्थी एवढा मोठा सर्व परिवार एवढं सगळं वैभव आणि या वैभवात जगणारी मंडळी
पण इतकी विनम्रता बघायला मिळते. जगण्यामध्ये गरिबीची जाण, बोलण्यामध्ये गोडवा आणि वागण्यामध्ये विनम्रता आमचे दत्तात्रय महाराज आणि अनिकेत महाराज. आणि असं तुम्हाला थोड्या महाराज मंडळीकडे बघायला मिळेल. महाराज आज कालावधी असा आहे, थोडं 2 बोल आले, 2 कीर्तन आले, 2 चाले आले तर लोक जमिनीवर राहिलेच नाही. पण एवढं मोठं वैभव या मंडळीनं तयार केलं. एवढे विद्यार्थी तयार करण्याकरता किती कष्ट असते महाराज. करोनी सायास शिकविती आरवकाचे साठी, पंथी हाती धरली पाटी, तैसे संत जगी आणि क्रिया करुणी दाविती अंगी. म्हणून या संस्थेचं आणि महाराज मंडळीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि विद्यार्थी मंडळी संस्थेचे आम्ही रोज बघत होतो महाराज, पण इतकी चार्जिंग आणि ही एनर्जी हे फक्त या संस्थेतच बघायला मला मिळाली महाराज. म्हणून या विद्यार्थी मंडळी करता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. बार्शी तालुका असू द्या आणि सोलापूर जिल्हा असू द्या, कुठेही महाराज तालुक्या गणेश, गावा गणेश आमचे दत्तात्रय महाराज आणि अनिकेत महाराज यांचा एक तरी विद्यार्थी त्या गावामधला आहेच. आणि या संस्थेचं वारकरी संप्रदायाला खूप मोठं योगदान आहे. म्हणून अशी सेवा यांच्या हातून परमात्म्याने करून घ्यावी आणि आम्हाला या सेवेमध्ये सहभागी करून घ्यावं. म्हणून दत्तात्रय महाराज, अनिकेत महाराज आणि मला ज्यांनी संपर्क केला, परमार्थ प्रेमी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय नंदू महाराज सुरडीकर महाराजांनी संपर्क केला. महाराज सुद्धा येणार आहेत, म्हणून महाराजांना मनापासून मी धन्यवाद देतो. या सेवेला उपस्थित आजी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग वादक माझे जीवलग मित्र आमचे योगेश महाराज पांचाळ गुरुजी, जोरात टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. मृदंगमणी आमचे आदरणीय जीवलग मित्र सूरज महाराज, क्या बात आहे, चलता सूरज महाराजांचं सुद्धा टाळी वाजवून स्वागत करा. बाकी आपल्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद. हे गावातील सर्व, परिसरातील सर्व परमार्थावर प्रेम करणारी मंडळी सर्वांचे चरणी नतमस्तक. आज कीर्तनाला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे, सुरेश काका तुळजापूर, विशाल महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आता एकाचं नाव घेतलं तर आता एकाचं राहील, त्याच्यामध्ये एका म्हणता भलेंदुजे सहजाची निंद दिली, त्याच्यामुळे सगळ्यांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो ज्ञानोबरायांचा मान राखून. सेविती साधू संत विठ्ठला, आणि आमचे वारकरी भूषण वैष्णव टाळकरी म्हणून ज्यांची ख्याती आमचे भाऊसाहेब महाराज, जोरात टाळी वाजवून स्वागत करा भाऊसाहेब महाराज. जुनाट जुगादीचे नानी, विठोबाचा धर्म जागून त्याच्या चरणी नीट लक्ष लागू. भाऊसाहेब महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. युट्यूब चॅनल वाले आज ते बंद करायला पाहिजे होत तुम्ही, का राहू द्यायचं? हा राहू द्या हीच काले तुम्ही आहेत का आम्हाला? राहू द्या, मनाला सगळेच राहते त्याच्या ते व्यवस्थित. जसं ते आमचे जीवलग मित्र आहेत, बंद बी करू वाटा ते, म्हणून एकदा टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं बी. आता काय झालंय महाराज, युट्यूबला इतके कीर्तन झालेत महाराज, सारखे कीर्तन युट्यूबला महाराज मंडळीचे ते असतात, ते बरं वाटत नाही. पण आता आमचे जीवलग मित्र आहेत त्याच्याने बंद करा, मला म्हणून वाटा ना त्यांना. जाऊ द्या, आजचे दिवस मोकळीक आणि सिस्टम वाले आपल्या गावातलीच आहेत का? संस्थेचीच मस्त नामा म्हणे देवान, घरचे घरी जेवा, मस्त ताण नाही काय, मस्त बुक्यावर बी समाधान काय. एकदा जोरात टाळी वाजव, मस्त सिस्टम स्पष्टम अधिक सुस्पष्टम. म्हणून तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि या 2 मंडळी करता टाळी वाजव, आमचे छोटे विनेकरी आमची आणि इकडून हे आमची आहे बघा. टाळी वाजेल नाही तुम्ही याच्याकरता, जोरात वाजवा. विनेकरी तुम्ही इथलेच असतात, संस्थेचीच आपले. हा मस्त, तुम्हालाही धन्यवाद. आणि आपल्या सोबत आलेले महाराज अनिकेत महाराज आपल्या सोबत आलते. आपला वारकरी शिक्षण संस्था मुला मुलींची केदार महाराज कुठे गेले तेव्हा का? हा भिवू नकोस, मी तुझ्या इकडून उभा आहे. मला वाटलं गेलंच. माझे सर्व पुरुष वर्ग, माझ्या माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला एरी पसला रान कोरडं राहिलं बघा. आमच्या जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, आमच्या अश्विनीताई, एकदा टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं सुद्धा. सर्व मंडळी अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे.
या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंगाने आपल्यावर कृपा केल्याच्या नंतर आपल्या जीवनात जो बदल झाला त्या बदलाचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. परमार्थ जो आपल्याला करायचा आहे टाइमपास म्हणून नाही. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं माणूस मेला पाहिजे, बरोबर आहे? गुण आला पाहिजे. झाड लावल्याच्या नंतर फळ लागलं पाहिजे, पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे, लग्न केलं हा याला का पीएचडी सुरू करायची, मुलबाळ झाला पाहिजे आणि परमार्थ केला परिवर्तन. आज पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली? बोला बोला. वाढली. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाली? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढायली, खोली कमी व्हायली. टाइमपास म्हणून कीर्तन भजन ऐकू नका. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये आवाज द्यावा महाराज, याला रिटर्न नाही बघा. मॉनिटर बंद पडले का बघा बरं. एवढं इतक्या माणसाचा असा दन दन आवाज आला पाहिजे महाराज. इकडे येऊन बघा एकदा याला. विठ्ठला महिला मंडळी शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? हॅलो, खाण्याकरता. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाट मध्ये ठेवण्याकरता? मग कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढा मोठा हा खर्च आहे. टाइमपास केला, टाइमपास म्हणून नाही. आणि पुन्हा बघा, एवढी जागा फक्त आता चांगली, सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात त्या जागेचं नाव आहे हा धर्म मंडप. आपली शिकवणच ती खरा तो एकची धर्म थोडं पुढे या. टाळी वाजवा एकदम बस. आज काय पखवाजे चांगले, गायक चांगले, पुढे बसणारे फुल रेंज मध्ये. हा नाही तर काल एक म्हातार माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मा भंगच विसरला कोणता गाव सुधारा ना. त्याला म्हणलं तोंड गाऊन तसं केलं, म्हणलं मला उपास आहे, म्हणलं सोडून दी. इकडं प्रसन्न बसायचं मला. आणि इथंच प्रसन्नता आहे. आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी, इज्जत कोणाची जाती? गावाची. कोणाची? मालकाची. कारण तिने सगळं सोडलं कोणा करता? सगळं बदलिलं ना, आडनाव सुद्धा बदलिलं ना. तिकडे हजारे होतं, इकडे बेजारी केलं. वाय केलं का नाही? मग बायको नाराज असली दादा, अपमान कोणाचा होईल? नवऱ्याचा. कारण बायको कोणाची? बरोबर आहे. बायको नाराज, अपमान नवऱ्याचा होतो. आणि पांडुरंगाचा भक्त नाराज, अपमान देवाचा होतो. म्हणून प्रसन्न राहायचं. आणि प्रसन्नता म्हणजे परमार्थ आहे. संसारात प्रसन्नता नाही, पश्चातापी. इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. इतके ब्रह्मचारी हात वर करू वाटतो का? लग्न सगळ्याचे झालेत पण इतके वैतागलेत. बघा प्रसन्नता नाही मला. जिथं प्रसन्नता आहे, आता इथला तुमचा वेळ कधी जाणार तुम्हाला मेळ लागणार नाही. आणि एवढीच जागा आता चांगली. आणि इथं यायला पुण्य लागतं. हे कोणाचे काम नाही. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवळत पण पाजरत नाही. काही माणसं मेलं तरी भक्तीचा गंध नाही. परमार्थ सोपा आहे.
पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही, झाला तर तो टिकत नाही, टिकला तर अंगावर बांधत नाही, अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही, एक तर एखाद्या लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगलं तर शाळेत जात नाही, गेलं शाळेत तर पास होत नाही, झालं पास तर नोकरी नाही, लागली नोकरी छोकरी नाही, मिळाली ती नांदत नाही, नांदती तिला लेकरू नाही. आता लोकांना वाटतं माळी घालणं गंध लावणं म्हणजे परमार्थ झाला, इतक्या परमार्थ होत नाही. काही काहीच्या गळ्यात इतक्या ठोकर माळी दुमती करून मशील हाणली म्हैस मरण. पण वागणूक जमली पाहिजे का नाही? किती माळा घातल्या किती गंध लावले याच्यावर परमार्थ नाही, आतमध्ये काय चाललंय याच्यावर देव बिल काढितो. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी, कुत्र्याचं रक्षण चांगलंय पण भक्षण चांगलं नाही, गोचिडाची संगत चांगली पण पंगत चांगली नाही, बघण्याचं ध्यान चांगलंय पण मन चांगलं नाही, आणि मनाचं फिल्टर करण्याकरता कीर्तन आहे. बदल होण्याकरता कीर्तन भजन आहे, टाइमपास म्हणून नाही. आणि बदल कशाने होतो? भगवंताची भक्ती केल्याशिवाय बदल होऊ शकत नाही. कारण हे मॉडेल जे आपल्याला मिळालंय कशाला मिळालंय? देवा दिला दे भजना ज्याच्याकरता जी वस्तू मिळाली त्याच्याकरता वापर करावा. आता मी इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैशा करता? हा, आपण आलो कशाला? कीर्तन चांगलं झालं समाधानी. गाईचं दूध कोणा करता? वासराने पिलं सार्थकी लागलं. पाऊस पडतो कोणा करता? चातक नावाच्या पक्षा करता. फायदा सगळ्याचा होतो ना. गाईचं दूध कोणा करता? आणि फायदा वासराचाच आहे का? वासरू आखडी दूध आपण गाईचं दूध वासराने पिलं सार्थकी लागलं. हे देवाने दिलंय आपल्याला कशाला? जी वस्तू आपल्याला ज्याच्याकरता मिळाली त्या वस्तूचा वापर त्याच्याकरता झाला पाहिजे. बाबासाहेब महाराज इंगळे गेले दादा, पण आज बी आठवण येते. ते म्हणले एक माणूस छत्री घेण्याकरता दुकानात गेला. छत्री आहे का? म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000ला. लय महाग झाली. दुकानदार मला मागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला बघायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. छत्री देव घरात ठेवायची. रात्रीचा 1:30 वाजला, 4 चोरांनी एक माणूस धरला आणि रेटून हाणला. घरी आलं ते रडू लागलं. बायको म्हणली काय झालं? त्यो मला लय चोरांनी मारलं मला. बायको म्हणली लाज वाटाव तुम्हाला, तुमच्यापाशी बंदूक होती, पिस्तूल होता, ते म्हणला ते लपून ठेवला म्हणून जमलं नाही तर ते बी नेला असता. अरे वस्तू मिळाली पण कळाली का? आता हे मिळालंय का कळालंय? शरीर मिळालं का कळालं? कळालं? मोकळं बोलतो. मायबाप मिळाले का कळाले? बोला. कळाले? पुढे बोलतो. बायको मिळाली का कळाली? बायको मिळाली मी. हा, खरं सांगा, आईनं आवाज द्यायला लवकर येतो का बायकून द्यायला? खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ. नुसतं आईनं आवाज द्यावा, बाळू ते म्हणतो आवाज नाही आला, आणि नुसतं बायकून म्हणा ओ आलो आलो. मग असं मिळाल्यामुळं व्हायला का? कशामुळे मिळालं पण कळालं? आणि हे शरीर जे यायला कळालं का ते म्हणते आम्हाला वरून खाली यायचं. मृत्यूलोकी व्हावा जन्मा
आताशी खुटी बसली बघा ही. हे काय डिले काम आहेत का काय महाराज? कोणाचे काम आहेत का काय पखवाज वाजीने? काही लोकांना म्हणलं पखवाज ते म्हणते आहे ना काय इकून इकून वाजवायचा. इकून इकून नाही, सगळं इकून टाकलं तरी येत नाही. हा? काल एका पखवाजाला म्हणलं तुमचे बोट पळत नाहीत, ते मला पावडर खराब आहे. त्याला घासावं लागेल ती मला. पखवाज ऐकून येतो का पाहून येतो? ऐकून येतो बरं, पाहून येतो नाही. त्याला घासावं लागते मला. आता हे भजन म्हणायचं हे साध नाही ना मारा. काही लोकांना म्हणलं भजन, ते म्हणते त्याला काय नसतं हु हु. त्याचं जळत ना पाण्यामध्ये मासा, आणि खावा त्याचा रसा, जावा त्याच्या. सोपं नाही महाराज. काल एक जण चाल म्हणाला विशाल भाऊ, तोंड वाशिलं तोंडच मिटाना. सोपं आहे का काय? आणि कीर्तन सोपं आहे का? 4-2 हजार अभंग पाठ पाहिजे तेव्हा इथं माणूस सोबत. सासूच्या हाताखाली नांदल्याशिवाय सुनपदवी होत नसते. हा, आणि सद्गुरूच्या हाताखाली तयार झाल्याशिवाय शिष्य मंडपात चमकत नसतो. आज लोकांना गडबड लई झाली. रियाज करायचा नाही, पखवाद वाजवायचा. अभ्यास नको, कीर्तन करायचं. साधना नको, पहिली चाल मला म्हणायची. गावगाव कीर्तन ऐकायला जायचं नाही. सप्तेची मिटिंगला मला बोलवा. तू देवाचं म्याव नाही तू. गेला रे, कष्ट लागते मारा. लोकांना गडबड, किती गडबड. त्याला वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबरा फाट्यावर भेटाव. जमत नाही. हे कोणतं सोपं नाही. पकवास सोपं आहे का? कीर्तन सोपं आहे का? भजन सोपं आहे का? बरं, बसल्या बसल्या टाळी वाजणं सोपं आहे का? अहो सोपं आहे तरी बी वाजविता टाळी लाज वाटे. हातावरी हात हासोनिया फळी, हातावरी हात हासोनिया फळी, हातावरी हातावरी वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे. आपण बाजूला कुठून गेलो ते ध्यान ठेवा. स्वर्गीचे अमर. मग वरचे लोक म्हणाले खाली यायचं, खालचे म्हणाले आम्हाला हाय का उरफाटच. हा, म्हणजे इथले दाढी करायला बारशील चालले तर बारशीची यायला म्हणलं बारशील काऊन चालले, हे दाढी चांगली करते. आणि त्याला म्हणलं तुम्ही इकडे खेड्यात कोण आले, पैसे कमी घेते. स्वर्गातल्या लोकांना म्हणलं तुम्ही खाली काय यायले, ते म्हणले हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग यायला म्हणले तुम्ही वर काऊन चालले, ते म्हणले वरच खाली नाही. पण इथल्यासारखा आनंद दुसरीकडे आहे का? आता बघा ना किती माता भगिनी पुरुष वर्ग एकदा टाळी वाजवा महिला मंडळी करता. टाळी वाजवा का म्हणलं, मालिकाचा त्याग करून आल्या. नाही तर माणसं येडे केले मोबाईल, महिला येड्या केल्या मालिकानी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढी भाऊ. माझ्या संग भजने आले, ते म्हणले महाराजाची बायको तसं काऊन करले. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काळ विचित्र आहे, पण अशा काळात तुम्ही परमार्थ करता ते शुद्ध पुण्य. विठ्ठला मॉडेल मिळालं याचा फायदा करून घ्या. पुन्हा भेटन काही? अहो काय बी पुन्हा भेटन. जमीन गेली तुम्ही पुन्हा घेता, मित्र गेला पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, रोड टच जमीन गेली पुन्हा भेटल, VIP बंगला गेला पुन्हा भेटल, बायको मेली पुन्हा भेट. यो काळ गेला. आता बायको भेटन का? पण तरी सुद्धा वातावरण चांगलं असलं तर भेटेल. पहिले नवरदेव लय रुसत होते मारा. कशामुळं? गाडीमुळं. आणि ती रेडूत असला. एका सासऱ्याने जावायला फोन केला, म्हणले जावाय लग्नामध्ये घडी दिली पण रेडू राहायला घेऊन येऊ का? ते म्हणले नको नको, ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायला. ती रेडू काय आता कायला उशिरा करंट विशाल महाराज, त्याला इलाज नाही महाराज. कायला लय उशिरा कळत महाराज. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. कोमात गेले काय, त्याला इलाजच नाही ना महाराज. सगळं पुन्हा भेटल. जमीन गेली तुम्ही पुन्हा घेता, मित्र गेला पुन्हा भेटल. पण ऐका, तोंडातला शब्द गेला वापस येत एकदा इज्जत गेली पुन्हा किती ठोकर माळी घाला, लोक पाया पडत नाही. आणि एकदा मॉडेल गेलं पुन्हा भेटत नाही. जन्म नाही रे जन्म नाही रे
जोरात एकदा. काय नाव गुरुजी? हजारे माळ. याला म्हणते वारकरी चाली जुनं ते. जन्म नाही रे निक तुका म्हणे. क्या बात. जुने माणसं आहेत महाराज, आणि जुन्या माणसाचा नेहमी आदर केला पाहिजे. पुन्हा भेटणार नाही मॉडेल. नरदेह दुर्लभ जाणार. त्यामध्ये तुम्ही आठवा, तुम्ही वासुदेव वासुदेव परमार्थ करायचं तर उल्हास आहे. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमत नाही. स्वयंपाक करायचा बाई कशी पाहिजे? सुगरण. नावाची का हाताची? पहिल्या बाया सुगरण होत्या, नावाच्या का हाताच्या? डबेच्या डबे मशाला चव नाही कशाला. आता पहिल्या बाईने भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती दादा. आता भाकर फुगती का बाई फुगती? तुम्ही आणखीन बघा, जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये? खेड्यामध्ये. हा, खेड्यामध्ये. आणि सिटीमध्ये फक्त बोलायला स्टँडर्ड, गिअर टाकून बोलायचं, सरळ बोलायचं नाही महाराज. मग आपण बी तसंच बोलायचं, बोला. मग ते म्हणणार तुम्ही आलात का? आपण म्हणायचं हो. मग ते म्हणणार तुम्ही चहा घेणार का शरबत? आपण म्हणायचं चहा होईपर्यंत शरबत. लय मौचळू. इतकं मौचळू असते. जिथं टिंब आहे तिथं टिंब द्या, नसल्यावर द्यायची काय गरज योगेश भाऊ? आता सतरंजीला सतरंजीच म्हणावं का नाही? संतरंजी. आता बुक्याला बुकाच म्हणून जातात रे बा. बुंका. हरिपाठ म्हणताना सर्व घंटी रामध्ये. सिटीतल्या बायाला लेकर सुद्धा भेट नाहीत मला. एखादं लेकरू येड्यावणी करायला ना, सिटीतली बाई काय म्हणते माहितीये का? ए पिल्लू तसं करू नको, पप्पाला सांगे. तिथं काय बैठकी बसीन तू? त्याला खेड्यातलीच बाई लागती मारा. काय लेकरू भेट नाही. आवाज कसा आहे? पप्प्या पप्प्या म्हणाले तुला, तुला आणि तुझ्या बापाला सगळं चिरीन तू. रिलॅक्स राहा महाराज. मोकळं जगून घे. जयादानात दन माणसं मरायली अटॅकनी मारा. आणि अटॅकनी कोण मरत माहिती? हे वांबळलेलीच. कवा हसणार नाही, काय नाही, दिल खुलत जगणार नाही, आपलं दुःख कोणाला सांगणार नाही. रडले तरी एकटीच, हसले तरी एकटीच, जेवायला कुठे गेले एकटीच, आणि त्याची बातमी आली ते बी एकटीच. प्रसन्न राहा. तुम्हाला जर अटॅक यायचा नसेल ना, जिंदगीत बी येणार नाही. फक्त 3 गोष्टी ध्यानात ठेवा. काल काय झालं हे बघू नका, उद्या काय होणार याचं चिंतन करू नका. फक्त आजचा दिवस भजनाशिवाय घालू नका. मरणच येत नाही. काय मागचं बघायला मग आपला आजा तुपाने हात धुत होता, त्याच्याकडे होतं म्हणून ते धुत होता. आपण पाण्याने धुवायचा. काय पुढचं बघायला मी गेल्यावर कसं होईल? आपण कोण आहेत महाराज? एवढाले लोक गेले तर काही नाही झालं. तुम्ही आम्ही कोण आहेत? हा, उठाच्या मधावरून पाणी गेलं, शेळीच्या आळपण्याची कथा कोणाला सांगायची? कोण आहेत आपण? महाराज सामान्य माणसं आहेत आपण. आपण गेल्यावर काय राहणार आहे ते जीवन आनंदात जगून घ्या. भजनाशिवाय जीवन घालू नका. आणि इथं काळ गेला तेवढाच आपला धन नाही. बाकी कुठं चांगलं राहिले? 4 माणसं एका जागेवर बसले, नीट बोला ना. 4 मैला नदीला धुणं घेऊन गेले तर हरिपाठ मानल्याशिवाय राहत नाहीत. इथल्या सोडून मंडपातल्या धरून
एवढी जागा चांगली, भगवंताचं भजन करून घ्या. आणि जवळ शरीर चांगलं आहे तोवर डोळे चांगले चांगलं बघून घ्या, कान चांगले चांगलं ऐकून घ्या, पाय चांगले येत तीर्थाला जाऊन या. देह आहे तव कर रे धावनी धावनी 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 देह आहे तो करारे झाड शरण चक्र पाणी रिकावी शरण चक्र पाणी रिघावी. दिवा इजल्यावर तेल टाकाव का इजण्याच्या आत टाकाव? ईदाच्या आधी हॅलो, ईदाच्या आधी चोर निघून गेल्यावर जागे हो का येण्याच्या आधी? हा, साप निघून गेल्यावर काठी घ्यावं का येण्याच्या आधी? महापूर आल्यावर गाव सोडावं का येण्याच्या आधी? आणि मग म्हातारपणात आमच्याकडे यावं का तारुण्यात? सगळं तारुण्य तिकडे गेलं आणि म्हातारपणाला आम्हाला ताण. उठा उठा परबात झाली. परबात सरी तिकडेच गेली, इकडे खावा. तारुण्यात आनंद परमात्माचा लुटून घ्या. पुन्हा काय खरंय माणसं, अहो टाळ वाजू वाटतील पण वाजता येत नाही, पावली खेळू वाटती पण पाय चलत नाही. सोपं आहे. जवळ शरीरात ताकद आहे तवर परमार्थाचा आनंद लुटून घ्या. उद्याचं कोणी बघितलं? आता मी इथून घरी जाईन, भरोसा आहे का? नाही. क्या भरोसा आहे इस जिंदगी. ज्ञानोबारा म्हणले माशी पाक पाकडे तवळेस हे काळ नळाच्या तोंडी कातली लोणियाची उंडी. अहो ग्रास गिळी सत्ता हाती नाही विठ्ठला. भगवंताची भक्ती करण्याकरता हे शरीर मिळालं आणि पुन्हा मिळणार नाही. आणि बाकीच्या नरद्यात भजन करता येणार? तुम्ही असं कधी ऐकलं का 4-5 म्हशी आल्या आणि दिंडीत गेले? 4-5 गाढव आले आणि त्यांनी गाथा भजन चालू केलं? हे डोक्यातच नाही द्यायचे कोणाच्या. कारण द्यायला यातलं ज्ञानच नाही. ज्ञान कोणाला आहे? याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे आणि काय ज्ञान नाही कोठी. बाकीच्या नरद्यात भजन नाही मला. आता महाराज मंडळी गावात आली, लोक पाद्य पूजा करतात, गाडीची पूजा करतात, दादा किती सेवा करतात महाराज लोक. पण तितक्यात एवढी पूजा केली गाडीची, सगळं झालं आणि तितक्यात गावातला सिंह येतो. मला नाही मिळाला. गावातला सिंह येतो आणि ते काय म्हणतो माहितीये का, महाराजाच्या गाडीची पूजा केली पण अभिषेक केला नाही. तुम्हाला गावातला सिंह मिळ लागला नाही म्हणून पंचायत झाली. आता मी म्हणलं मिळ लागल, तितक्यात कुत्र आलं.
त्याला आता मिळाला ते मला पूजा केली पण अभिषेक केला मग त्याने अभिषेक का केला ज्ञान नाही. क्या बात आहे. ज्ञान नाही आणि माणसाला काय ह्या बघा कुत्र जर कुत्र्याच्या मौतीनं मेलं तर तत्रे आणि काही नवल नाही कारण कुत्रच आहे ना पण माणूस जर कुत्र्याच्या मौतीनं मेला हे बी बेकार आहे हा? गाढव गटारात लोळलं उकांड्यात लोळलं त्याच्यात काय नवल त्याचा कार्यक्रमच देवी माणूस दारू पिऊन गटारात पडला हे बेकार आहे. हा त्यांनी पडावा पण सासवडच्या घाटात पडावा कुठं पडावं तिकडं नाही पडणार इथं गटारात आपण माणूस म्हणून जन्माला आलोत ना देव म्हणून नाही जरी जाता आला आपल्याला कमीत कमी माणूस म्हणून तरी मारा मानसा मानसा आता तरी माणसात ये. मानसा आता तरी माणसात ये. मानसा आता तरी माणसात ये. मानसा आता तरी इतकं जरी झालं तरी पण झालं आपण काय देव होणार नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण किती पाण्यात आहे. पण आपण माणूस म्हणून जरी मेलोत का तरी सार्थक झालं बरोबर चालताना असं चालायचं 2 माणसं आपल्या सोबत चालले पाहिजे बसताना असं बसायचं 4 माणसं आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं मरायचं कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना नाम करके जाना नाम करके जाना नाम करके जाना कुछ नाम करके जाना मस्त टाळी वाजवायला तुमच्यावरच आमचं जीवन आहे. मला वाटलं माह्यातले 2000 तुम्हाला देऊन टाका पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही कवच हात आकडायचा नाही गुरुजी त्याच्यात तुमची बी नाव राहत ना आमचं बी राहतं. ढिल्या हाताने कार्यक्रम करायचा नाही मला एखादा मॉनिटर फुटला तरी फुटू द्यायचं पण नाव कमी होऊ द्यायचं नाही मला मोकळाला विचारायचं देव मोकळच करून टाकतो आले देवाजीच्या तिथे कोणाचे कारण हे पक्वद हे सोपं नाही मला याला ताकद लागते आणि थोडं तरी मग आवाज चांगला असला ना थोडी चार्जिंग भेटते आणि गायक वादकाला आदर केला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे एखादा मुकडा चक्रधार समीवर आला त्यांच्याकडे बघून म्हणायचं वा वा छान छान म्हणजे पुन्हा चार्जिंग होती काळणी तोंड करायचं कीर्तन करायचं एखादं वाक्य आवडलं त्याच्याकडे बघून थोडी स्माइल द्यायची म्हणजे आणखीन दुसरे शब्द आठवतील हा नाही तर मग असे बसत येत काय काय तो काहीच बोलत नाही उघड लक्ष्मी पुढं सामान ठेवलं नाही मला थोडी निगावरी तिथे जायची मनावरी तिथे जायची भगवंताची भक्ती करून हे जीवन कृतार्थ करून घ्या भगवंताची आणि याच देहात आपल्याला भक्ती करता येते बाकीच्या देहात करता येणार आणि तळमळ कोण नाही संताला बाकी लोकांना काय करायचं तुम्ही भक्ती करा नाही तर काय करायचं करा तळमळ कोणाला राहते संताला निस्वार्थ जगावर प्रेम करणारी जात फक्त संताची कायम रस्ता चुकला तो जीव कधीच रस्ता चुकत नाही तो देव
चांगल्या रस्त्याने चल तू साधक, आणि चुकलेल्या नीट रस्त्यावर आणून ठेवते त्यांचं नाव संत. याला इथं ठुत नाही गाडी मी आपल्या गाडीत टाकायसारखाच माणूस. तुम्हीच मागणार का काय चार्जिंग मारा? तुम्हाला हे सोपं वाटलं? याला शॉक ऑफ जाम लागते तो. ही चार्जिंगच कुठून येते मला कळत नाही. एक वय आहे का हो मारा? हा आता मला पोरगी जरा लहान नाही तर जावई करायला पुरतंय नाही. प्रत्येक विद्यार्थी बघा महाराज त्याच एनर्जी मध्ये महाराज, आणि हे उल्हास आहे महाराज. माऊलींची कृपा आहे तेव्हा खेळ येऊ. सोपं आहे नाचू कीर्तनाचे. आणि आज जरी तुम्हाला टाळकरी दिसत असली, उद्याचे चांगल्या प्रकारचे कीर्तनकार आहेत महाराज. उद्या हे कीर्तन करणार आणि तुम्ही आम्ही बसून ऐकणार, आणि हे तर वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. विठ्ठला